नमस्कार मित्रांनो. आजची कथा मला एका अनिल नावाच्या आपल्या वाचक मित्राने पाठवलेली आणि ही कथा आता मी त्यांच्या शब्दामध्ये तुमच्यासमोर सादर करत आहे. नमस्कार, माझं नाव अनिल. माझं मूळ गाव कोल्हापूर जिल्ह्यातलं. व्यवसायाने मी एक डॉक्टर आहे आणि आज मी जो तुम्हाला प्रसंग सांगणार आहे तो मागच्याच वर्षी माझ्यासोबत घडून गेलेला होता. 2 वर्षापूर्वीच माझं डॉक्टरचं शिक्षण पूर्ण झालेलं होतं. त्यानंतर मी माझी इंटर्नशिप पण पूर्ण केली आणि त्यानंतर मी हॉस्पिटलमध्ये कामाला लागलो. सुरुवातीला मी सरकारी हॉस्पिटलमध्येच काम करत होतो. ज्या ठिकाणी बदली होईल त्या ठिकाणी मला माझी सेवा देण्यासाठी जावंच लागायचं. तसं मी लहानपणापासूनच पश्चिम महाराष्ट्र पूर्ण फिरलेलो होतो. जसं की माझं सगळं शिक्षण सांगली कोल्हापूरमध्ये झालेलं होतं. त्याचबरोबर सातारा सोलापूर या ठिकाणी पण माझं अधूनमधून नेहमीच जाणं व्हायचं. उच्च शिक्षणासाठी मी पुण्या मुंबईमध्ये पण बरेच दिवस राहिलेलो होतो. पण मागच्या वर्षी माझी बदली डायरेक्ट विदर्भामध्ये झाली. नागपूरजवळ एक छोटंसं गाव होतं. त्या गावामध्ये एक मोठं आरोग्य शिबिर भरलेलं होतं आणि त्या शिबिरासाठी आम्हाला तिकडे जावं लागणार होतं. तो दिवस मला अजून पण चांगला आठवतो. रविवारचा दिवस होता. दुसऱ्या दिवशीपासून म्हणजे सोमवारपासून मला माझ्या कामाला सुरुवात करायची होती. त्यासाठी मी कोल्हापुरातून पुण्याला गेलो आणि पुण्यातून डायरेक्ट मी नागपूरची ट्रेन पकडली. पण पावसाळ्याचे दिवस चालू असल्यामुळे सगळ्याच गाड्यांना 1-1, 2-2 तासांचा उशीर झालेला होता. साधारणतः मला रात्री 9 वाजेपर्यंत नागपूरमध्ये पोहोचण्याची अपेक्षा होती. पण मला नागपूरमध्ये पोचायला चांगले 11 वाजले. मी पटकन नागपूरच्या ST स्टँडवर गेलो आणि मला ज्या गावाला जायचं होतं त्या गावाचं नाव मी तुम्हाला आता इथे स्पष्टपणे सांगणार नाही, कारण कोणत्याही गावाची किंवा कोणत्याही ठिकाणाची बदनामी करण्याचा माझा मुळीच हेतू नाही. तर आपण इथं नागेवाडी असं एक काल्पनिक नाव वापरूया. तर मला आता नागपूरमधून नागेवाडीला जायचं होतं. 11 वाजताची शेवटची नागेवाडीची गाडी मला नागपूरच्या स्टँडवरून मिळाली. मी लगबगीनं गाडीत बसलो आणि गाडी निघालीसुद्धा. आणि ती ST साधारणतः पाऊण तासाने नागेवाडीजवळच्या मेन हायवेजवळ पोचली. मी आता STतून खाली उतरलो आणि ST पुन्हा निघून गेली. तो एक सुनसान रस्ता होता. तिथं उतरल्यानंतर मी माझी नजर चौफेर सगळीकडे फिरवली, पण तिथं मला काहीच दिसत नव्हतं. फक्त मी ज्यावेळी उजव्या बाजूला बघितलं त्यावेळी मला उजव्या बाजूला नागेवाडी नावाची एक पाटी दिसली. म्हणजे मला आता त्या उजव्या बाजूच्या छोट्या रस्त्याने जावं लागणार होतं. तसं मी इकडे यायच्या आधी सकाळीच नागेवाडीला जाण्याचा मार्ग कसा आहे आणि त्याचं अंतर किती आहे याची माहिती काढलेली होती. आणि मला माहिती पण होतं की आता या हायवेपासून साधारणतः एक 4-5 किलोमीटरचंच अंतर होतं. मला असं पण कळलं होतं की हायवेपासून मला रात्रीच्या 10-11 वाजेपर्यंत नागेवाडीला जायला काहीतरी साधन सापडेल. पण आत्ता मात्र 11:15 वाजले होते. आता नागेवाडीला जायला कोणतंही साधन सापडेल असं मला वाटत नव्हतं. मी खूपच घाबरलो. मला काय करावं तेच कळत नव्हतं. मी परत पण जाऊ शकत नव्हतो आणि पुढं पण जाऊ शकत नव्हतो. आता कुणाला तरी इथं मला घ्यायला बोलवावं असं माझ्या मनात आलं, पण इथं माझ्या ओळखीचं कुणीच नव्हतं. आता मला चालतच हा रस्ता कापावा लागणार होता. मी मनाशी निर्धार केला आणि माझ्या मोबाईलचा टॉर्च ऑन केला आणि त्या नागेवाडी नाव लिहिलेल्या पाटीजवळ जाऊन थांबलो. मनात विचार आला की एक 5-10 मिनटं वाट बघावी, म्हणून मी एक 5-10 मिनटं तिथंच थांबलो. मोठ्या रस्त्याने एखादी दुसरी ट्रक किंवा एखादी ST जायची, पण त्या छोट्या रस्त्याने नागेवाडीकडे जाणारी एकसुद्धा गाडी मला या 5-10 मिनटामध्ये दिसली नाही. त्यानंतर मी स्वतःच्या मनाशी ठरवलं आणि मी त्या छोट्या रस्त्याने चालायला लागलो. तसा तो रस्ता छोटा जरी असला तरी बऱ्यापैकी चांगला होता. त्या रात्रीच्या काळ्या घनदाट अंधारात मी जोरजोरात पावलं आदळत आता नागेवाडीच्या दिशेने चाललेलो होतो. पण अचानकच आभाळामध्ये ढग दाटून आले आणि पाऊस येण्याची चिन्ह दिसायला लागली. तसं मात्र मी खूपच घाबरलो, कारण एकतर ही काळोखी रात्र, अनोळखी ठिकाण आणि त्यात जर पाऊस आला तर आपलं काही खरं नाही. या भीतीनं मी पुन्हा जोरजोराने चालायला लागलो. रस्त्याच्या आजूबाजूला सगळी घनदाट झाडी होती, कारण पाऊस पण चांगला झालेला होता. आणि एक 5-10 मिनटाचंच अंतर मी पुढं गेलो असेल तेवढ्यात मला माझ्या मागून काहीतरी आल्याची जाणीव झाली. तसं मी दचकन मान वळवून मागं बघितलं तर मागं एक सायकल रिक्षा आलेली होती. तसं मला खूपच आश्चर्य वाटलं, कारण एवढ्या रात्री हा सायकल रिक्षावाला कुठे चाललेला असेल. पण मला काय करायचं होतं? मला त्या अंधाऱ्या रात्री कुणीतरी भेटले हेच माझ्यासाठी खूप होतं. तो आता माझ्या जवळ आला तसं मी त्याला हात केला. तसं तो माझ्याशी बोलायला लागला. बोला साहेब, कुठं जायचं आहे?
तसं मी त्याला म्हणालो, दादा मला नागेवाडीला जायचं आहे. तसं तो म्हणाला, मी काय नागेवाडीला नाही जाणार, पण त्याच्या अलीकडं एक अर्धा किलोमीटर मी तुम्हाला सोडू शकतो, कारण नागेवाडीच्या अलीकडेच माझं घर आहे. तसं मी म्हणालो, ठीक आहे, तेवढं अंतर मी जाईन. असं म्हणून मी पटकन त्या सायकल रिक्षामध्ये चढलो. त्यानंतर तो पुन्हा रिक्षा चालवायला लागला. आभाळ आता चांगलंच भरलेलं होतं. तसं मी त्या रिक्षावाल्या माणसाला म्हणालो, दादा सायकल जरा जोरात चालवा, कारण पाऊस येण्याची चिन्ह दिसत आहे. तसं तो म्हणाला, साहेब हे रोजचंच वातावरण आहे, पाऊस काय येत नाही बघा, तुम्ही काय काळजी करू नका, मी तुम्हाला व्यवस्थित पोचवतो. असं तो म्हणला आणि पुन्हा तो तोंडातल्या तोंडात काहीतरी गाणं गुणगुणायला लागला. त्यानंतर बोलायचं म्हणून मी त्याच्याशी बोलायला सुरुवात केली. मी म्हणालो, दादा एवढ्या रात्री तुम्ही सायकल रिक्षा घेऊन कुठं चालला होता? तसं तो म्हणाला, मला एक भाडं आलेलं होतं, त्या माणसाला सोडून मी पुन्हा घरी चाललो होतो, म्हणून मला एवढा उशीर झाला. त्यानंतर तो पुन्हा गाणं गुणगुणत सायकल चालवायला लागला. मी मात्र आता शांत बसलेलो होतो. एक 5-10 मिनिटाचंच अंतर पुढे गेल्यानंतर अचानक मला रस्त्याच्या कडेला कुणीतरी उभं असलेलं दिसलं. तसं मी त्या रिक्षावाल्या दादाला म्हणालो, दादा रस्त्याच्या कडेला कुणीतरी उभं आहे. तसं तो म्हणाला, हा साहेब ती इथलीच एक बाई आहे, ती रोजच माझ्या गाडीनं तिच्या घरी जाते. तसं मला खूप आश्चर्य वाटलं, कारण एवढ्या रात्री ही बाई एकटीच घरातून बाहेर कशी पडत असेल आणि एवढ्या अंधाऱ्या रात्री ती घरी कशी जात असेल. सगळंच एकदम विचित्र होतं. पण मला काय करायचं होतं, मी आपला शांत बसलो. तसं त्या दादाने ती गाडी तिच्याजवळ नेऊन थांबवली. गुपचूपपणे ती बाई रिक्षामध्ये चढली आणि माझ्या बाजूच्या मोकळ्या जागेमध्ये बसली. मी स्वतःचं अंग चोरून एका बाजूला सरकून बसलो. आता माझ्या मनात बरेचसे प्रश्न तयार झाले होते. त्या बाईबद्दल पण कुतूहल होतं, म्हणून मी त्या बाईला विचारलं, मावशी कुठं राहता तुम्ही? नागेवाडीलाच राहता का? मला अपेक्षा होती की माझ्या या प्रश्नाचं ती बाई लगेच उत्तर देईल, पण ती काहीच बोलली नाही. तसं तो रिक्षावाला म्हणाला, साहेब त्यांच्याशी बोलू नका, त्यांना कुणाशीही बोलायला आवडत नाही. तसं मी शांत बसलो आणि रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला बघायला लागलो. पण हळूहळू मला जाणवायला लागलं की माझ्या बाजूला बसणारी बाई हळूहळू गुरगुरायला लागलेली होती. तसं मी तिच्याकडे दचकून बघितलं, पण मला काहीच स्पष्ट दिसत नव्हतं, कारण तिनं पहिल्यापासून आपल्या साडीचा पदर आपल्या तोंडावरून घेतलेला होता. त्यामुळे मला फक्त तिची साडीच दिसत होती. अचानक हळूच मला माझ्या पायामध्ये काहीतरी वळवळत असल्यासारखं जाणवलं. मी पटकन माझ्या खिशातला मोबाईल काढून त्याचा टॉर्च ऑन केला आणि त्या टॉर्चचा प्रकाश झोत मी माझ्या पायाजवळ मारला. तसं मला दिसलं की माझ्या पायाजवळ एक पोतं होतं, ज्याचं तोंड बांधलेलं होतं, पण त्या पोत्यामध्ये काहीतरी होतं जे हलत होतं. तसं मला खूपच भीती वाटली. मी भीतीने माझे पाय गुडघ्यातून दुमडून माझ्या सीटवर घेतले आणि मी घाबरून त्या सायकलवाल्याला म्हणालो, दादा या पोत्यामध्ये काय आहे? बघा ना, हे पोतं हलतंय. तसं तो सायकलवाला म्हणाला, साहेब तुम्ही घाबरू नका, हे पोतं या मावशीचं आहे. त्यानं असं सांगितलं, पण त्याच्या उत्तरानं मात्र माझं समाधान झालं नाही, कारण त्या पोत्यामध्ये काय असावं? ते हलत होतं, त्याच्यावरून मला असं वाटत होतं की त्यामध्ये काहीतरी जिवंत वस्तू असावी, जसं की एखादा प्राणी वगैरे असेल. पण एवढ्या निर्दयीपणे एखाद्या प्राण्याला पोत्यामध्ये कसं बांधून ठेवलं असेल? मला हे थोडंसं विचित्रच वाटलं आणि त्या क्षणाला मला खरंच खूपच भीती वाटायला लागली. आणि कधी एकदा मी नागेवाडीला पोचतोय असं मला झालेलं होतं. आता पुढे एक मोठं वळण आलं आणि त्या मोठ्या वळणावर वळसा घेतल्यानंतर आम्हाला पुढं एक ओढा लागला. त्या ओढ्यावर एक छोटासा पूल होता आणि त्या ओढ्याच्या सुरुवातीला गेल्यानंतरच अचानक त्या बाईच्या तोंडातून एकदम गंभीर आवाज बाहेर पडला, थांबा. तसं रिक्षावाल्यानं जागेवर ब्रेक मारला आणि रिक्षा तिथंच थांबवली. तसं त्या बाईनं ते पोतं हातामध्ये घेतलं आणि ती रिक्षातून खाली उतरली आणि त्या रिक्षावाल्याशी काही न बोलता ती थेट ते पोतं ओढत ओढत त्या पुलाच्या बाजूच्या छोट्याशा रस्त्याने निघाली. ती बाई आता पुलाच्या दुसऱ्या बाजूने त्या छोट्याशा रस्त्याने ते पोतं जोरजोराने निर्दयीपणे ओढायला लागली. तसं आता मला त्या पोत्यातून जोरात कणलेला आवाज यायला लागला. मला त्या पोत्यातल्या जीवाची खूपच दया आली, पण मी काहीच करू शकत नव्हतो. आता ती बाई जशी पुढं जात होती तसं मला पुढं एक विचित्र गोष्ट दिसली, कारण तिथं कोणतंही घर नव्हतं. तिथं होती एक स्मशानभूमी आणि त्यामध्ये एक प्रेत जळत होतं. आता मात्र हे दृश्य बघून माझ्या काळजाला धडकीच भरली
आणि मी त्या रिक्षावाल्याला विचारलं, दादा, इथं तर स्मशानभूमी आहे आणि ती बाई स्मशानभूमीकडे कशाला चालली? तसं तो रिक्षावाला म्हणाला, साहेब, ही बाई इथंच राहते. मी पुन्हा त्या रिक्षावाल्याला विचारलं, अहो दादा, हे काय प्रकरण आहे? ही बाई रात्रीच एकटीच फिरते, तिच्या पोत्यामध्ये काय तर आहे आणि ती इथं अशी रात्री स्मशानभूमीजवळ उतरते, हे नेमकं काय चालू? तसं तो रिक्षावाला मोठ्याने हसला. त्याच्या हसण्यामध्ये एक मिश्किलता होती आणि त्याचं ते हसणं माझ्या काळजाचा थरकाप उडवून गेलं. मला आता कळलं होतं की नक्कीच माझ्याबरोबर काहीतरी वाईट घडतंय. मन अजून पण मानायला तयार नव्हतं की आपल्याबरोबर जे घडतंय ते काहीतरी विचित्र असेल, पण शरीर मात्र आता प्रतिसाद द्यायला लागलेलं होतं. माझ्या शरीराला जाणवत होतं की आपल्या बाजूला काहीतरी नकारात्मक आहे. आता ती बाई जशी त्या स्मशानभूमीजवळ पोचली तसं त्या रिक्षावाल्याने पुन्हा रिक्षा पुढं चालवायला सुरुवात केली. पूल पार होईपर्यंत तो रिक्षावाला एकसारखा त्या स्मशानभूमीकडे बघतच होता. मी पण त्या स्मशानभूमीकडे अधूनमधून बघायचो, पण पुन्हा मला खूपच भीती वाटायला लागल्यामुळं मी तिकडं बघणं टाळलं. आता आमची रिक्षा जशी त्या पुलावरून पुढे गेली तसं आकाशातले ढग पण हळूहळू कमी व्हायला लागले आणि आकाश एकदम पूर्णपणे मोकळं झालं. चंद्राचा प्रकाश आता जमिनीवर पडला. मला थोडंसं हायसं वाटायला लागलं, कारण आता गाव पण जवळ आलेलं होतं. मगाशी बघितलेल्या भयानक दृश्यामुळं माझं मन विचलित झालेलं होतं. शरीराला एक हलकासा कंप सुटलेला होता. पण आता ती बाई रिक्षातून उतरल्यामुळं मी थोडासा निर्धास्त झालेलो होतो आणि माझी नजर आता रस्त्याच्या बाजूला गेली. त्यावेळी मला रस्त्याच्या बाजूला आमच्याच रिक्षा सायकलची सावली दिसली. मागच्या बाजूला मी रिक्षामध्ये बसलेलो माझ्या सावलीमध्ये स्पष्ट दिसत होतं. आता माझी नजर सावलीच्या पुढच्या भागाकडे गेली आणि ते दृश्य बघून माझ्या पायाखालची जमीनच सरकली. कारण रिक्षाच्या सावलीमध्ये मला तो रिक्षा चालवणारा दादा अजिबातच दिसत नव्हता. माझ्या डोळ्यांवर विश्वासच बसेना. मी माझे डोळे 2-3 वेळा चोळले आणि पुन्हा एकदा ती सावली एकदम व्यवस्थित बघायचा प्रयत्न करायला लागलो. पण खरंच मित्रांनो, मला ती रिक्षा दिसत होती, पण ती रिक्षा चालवणारा तो दादा मात्र अजिबात दिसत नव्हता. मी एकदा त्या दादाकडे बघितलं तर तिथं तो होता, पण सावलीमध्ये मात्र तो दिसत नव्हता. आता मात्र भीतीने माझी गाळणच उडाली, माझी बोबडी वळली. मला काय बोलावं ते कळेना. भीतीने माझे दात कुडकुडायला लागले. माझा मेंदू बधीर झाला आणि मी अंग चोरून त्या रिक्षाच्या मागल्या सीटच्या एका कोपऱ्यामध्ये बसलो. त्या दिवशी पहिल्यांदाच मला वाटलं की आज माझं काही खरं नाही. मनातल्या मनात मी देवाचा धावा करायला लागलो आणि मी देवाला प्रार्थना करायला लागलो की मला पटकन या संकटातून बाहेर काढ. आणि मी माझे डोळे घट्ट झाकून घेतले. मनात एकसारखा देवाचा जापच चालू होता. माझ्या आजूबाजूला काय चाललंय याकडे बघायची माझी हिंमतच होत नव्हती. तो माणूस अजून पण गाणं गुणगुणत सायकल चालवतच होता, पण मी मात्र डोळे उघडून एकदासुद्धा त्यानंतर त्याच्याकडे बघितलं नाही. आता जे काय होईल ते मी सगळं माझ्या देवावर सोडून दिलेलं होतं. आणि अचानक 5च मिनिटामध्ये त्या माणसाने सायकल थांबवली आणि तो म्हणाला, साहेब, माझं घर आलं, आता तुम्ही इथून पुढे जा, गाव जवळच आहे. तसं मी रिक्षातून खाली उतरलो आणि त्याच्याकडे न बघताच मी जोरजोराने पावलं टाकत पुन्हा गावाच्या दिशेने चालायला लागलो. प्रत्येक पावलागणी मी माझ्या चालण्याचा वेग वाढवत होतो, कारण मला आता कोणतीही रिस्क घ्यायची नव्हती. पण एक 10-15 पावलंच पुढे गेल्यानंतर मी अचानक मागं वळून बघितलं तर माझ्या मागं कुणीच नव्हतं. ना ती रिक्षा होती, ना तो रिक्षावाला दादा होता. मला खरं काय आणि खोटं काय तेच कळत नव्हतं. जे मी आत्ता बघितलं होतं ते सत्य होतं की मला पडलेलं एक वाईट स्वप्न होतं, तेच मला माहिती नव्हतं. पण मला एवढं मात्र माहिती होतं की मी आता त्या संकटातून बाहेर पडलेलो होतो. 10च मिनिटात मी चालत ते गाव गाठलं. गावात सगळेजण झोपलेले होते. आमची ज्या ठिकाणी सोय केलेली होती त्या शाळेमध्ये मी जाऊन पोचलो. माझ्यासारखे बरेच जण तिथे आधीच येऊन झोपलेले होते. मी पटकन माझ्या जागी जाऊन झोपलो, पण मला उशीरपर्यंत झोपच लागली नाही. कधीतरी पहाटे माझा डोळा लागला, त्यामुळं सकाळी जरा उशिरानेच मी उठलो. माझ्यासोबतचे सगळे सहकारी माझ्या आधीच उठलेले होते. मी पटकन उठून आता तयारी करायला लागलो. दुसऱ्या दिवशी शिबिराला पण सुरुवात झाली. पण माझं काम करत असतानासुद्धा तो रात्रीचा प्रसंग सारखा माझ्या डोळ्यासमोरून जात होता. ते नेमकं काय होतं, ते खरं होतं की खोटं होतं, हे कुणाला विचारावं तेच मला कळत नव्हतं. आता त्या शिबिरामध्ये काम करताना माझी एका आजोबांशी चांगली ओळख झाली. आता माझ्या मनात विचार आला की त्यांनाच विचारावं.
आणि मी त्या आजोबांना घेऊन एका कोपऱ्यामध्ये गेलो आणि मी त्या आजोबांना विश्वासात घेऊन त्यांना माझ्यासोबत घडलेली घटना सांगितली. तसं त्या आजोबांचे डोळे भीतीने विस्फारले आणि ते म्हणाले, साहेब, रात्री तुम्ही ज्या रिक्षामधून आला होता तो रिक्षावाला बऱ्याच दिवसापूर्वी मेलेला आहे आणि तो रात्रभर त्या रस्त्याने फिरत असतो. तुम्ही ज्याच्यासोबत प्रवास केला तो काही माणूस नव्हता, तो एक आत्मा होता. त्यानंतर मी त्या आजोबांना त्या बाईबद्दल विचारलं. तसं ते आजोबा म्हणाले, ती बाई पण एक आत्माच आहे जी त्या स्मशानभूमीच्या आसपास फिरत असते. साहेब, तो रस्ता खूपच भयानक आहे. कधीही रात्री 11 नंतर त्या रस्त्याने प्रवास करू नका. आजोबांच्या तोंडून ही सगळी हकीकत ऐकून माझे हातपाय पुन्हा गळाले, कारण मी काल अजाणतेपणाने कोणत्या शक्तींसोबत फिरलो होतो हे मला आत्ता कळलेलं होतं. पण मी मनातल्या मनात देवाचे आभार पण खूप मानले, कारण देवानेच काल मला त्या संकटातून वाचवलं होतं.